सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी. नमस्कार मित्रांनो, आज आपण बारामतीला आलेलो आहोत कृषी प्रदर्शनासाठी. इथं आपल्याला डायरेक्टर सर भेटलेले टर्निंग पॉईंट नेचर केअरचे, आणि आपल्याकडं बऱ्यापैकी वांग्यामध्ये प्रॉब्लेम दिसतो आणि त्यासाठी कोणता ट्रॅप वापरायचा आणि त्यांनी जे नवीन ट्रॅप डेव्हलप केलेला आहे त्याबद्दल सर आपल्याला माहिती देतील. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील आहे. आता वांग्यासाठी बऱ्याचदा शेतकरी काय करतो की वांग्यासाठी विषारी औषधं फवारत असतो, पण नुसती विषारी औषधं फवारून त्यांचं नियंत्रण येत नाही. जी वांग्याची शेंडा आणि फळपो करणारी आळी, त्याच्यात जी मी लूर दाखवतो ह्याच्यामध्ये दिसलेला पतंग जो आहे हा पतंगच कारणीभूत असतो त्या आळीसाठी. हे ल्यूर आपल्याला ह्या वॉटर ट्रॅपमध्ये वापरायचं असतं. वॉटर ट्रॅपमध्ये पाणी आणि तेल टाकावं लागतं आणि इथं खाली ल्यूर लावावं लागतं. म्हणजे ही जी ल्यूर आहे मी तुम्हाला लावून दाखवतो. एका एकराला 5 ते 6 आपल्याला ट्रॅप लावावे लागतात. ही जी ल्यूर आहे ती फक्त आपल्याला खालच्या बाजूला लावायची, त्याला हात लागून द्यायचा. हा, आणि त्याला हात लावायचा नसतो. काय होतं की ल्यूरला हात लावला आपला तर त्याला दुसरा वास लागून ल्यूरचे इफेक्टिव्हनेस कमी होतं. अशा प्रकारे ल्यूर लावायचं, ते खालच्या बाजूने असं लावून द्यायचं आणि असं लावून काठीमध्ये हे रवायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यासोबत तेल टाकायचं, जेणेकरून पतंग आला की तो याच्या भोवती फिरायला लागतो. पाण्यामध्ये पडला की तो परत बाहेर उडून जाऊ शकत नाही. आणि हीच माशी जी हे हाच पतंग आहे जो ह्या वांग्यासाठी शेंडा आणि फळपो करणाऱ्या आळीचा कारणीभूत असतो. म्हणजे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा जो आहे फळपो करणारी आळी आणि शेंडा मरचा जो प्रॉब्लेम येतो त्यामध्ये, त्यासाठी बेस्ट रूल सरने दिला आहे. याच्यामध्ये फक्त महत्वाचं काय माहिती आहे का, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस वांगी किडकी निघतात ना त्यावेळेस शेतकरी तो बांधावरती फेकून देतो. तसं करायचं नाही. एखाद्या पिशवीमध्ये ती वांगी टाकून त्याला बांधा किंवा खड्डा करून त्यात पुरा, कारण त्या खाली फेकलेल्या वांग्यांमध्येच तरी त्याची आळी असतील, त्याचाच पतंग बनवून परत येऊन अटॅक करणार असतो. तेवढी काळजी शेतकऱ्यांनी घेणं खूप गरजेचं आहे.